आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिल्हा समिती पडताळीच्या नावान त्यांच्या अधिकाऱ्याच्या नावान सांगली जात पडताळणी समितीच्या मनमानी विरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीचा एल्गार। बोंबमारो आंदोलनाने जिल्हा जात पडताळणी समितीचा परिसर दणाणला। रक्ताच्या नात्यातील पुराव्यांची अडवणूक केल्याचा आरोप। रक्ताच्या नात्यातील जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध असतानाही सांगली जिल्हा जात पडताळणी समितीकडून केली जाणारी जाणीवपूर्वक अडवणूक आणि आडमुठ्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने काल बुधवार 11 फेब्रुवारी रोजी समितीच्या कार्यालयासमोर आक्रमक बोंबमारो आंदोलन करण्यात आले। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि महाराष्ट्र शासनाचा 14 नोव्हेंबर 2017चा शासन निर्णय GR अत्यंत स्पष्ट आहे। जर रक्ताच्या नात्यात बहीण, भाऊ किंवा वडील वैधता प्रमाणपत्र असेल तर अन्य पुराव्यांची सक्ती न करता 15 दिवसांच्या आत अर्जदाराला प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। असे असूनही सांगली समितीचे अधिकारी या नियमांना हरताळ फासून विद्यार्थ्यांकडे 1967 पूर्वीच्या महसुली आणि व्यावसायिक पुराव्यांची बेकायदेशीर मागणी करत आहेत। सामान्य जनतेला कायद्याची माहिती नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अधिकारी आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी। आंदोलनानंतर महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी समितीचे सदस्य श्री चौगुले व श्री भाते यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली। रक्ताच्या नात्यातील वैधता असताना जुन्या पुराव्यांची मागणी करणे हा न्यायालयाचा अवमान आहे असे समितीने ठणकावून सांगितले। या चर्चेनंतर प्रशासनाने आपल्या कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे। या आंदोलनात शाकीर तांबोळे यांच्या नेतृत्वाखाली सद्दाम हुसेन मोमीन, दर्शन पिसे, समीर तांबोळे, वसीम मुजावर, आसिफ मुल्ला, दिलावर शेख, आबिद मोमीन, अरबाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला। हे आंदोलन केवळ इशारा आहे। जर येत्या काही दिवसात समितीच्या कामकाजात पारदर्शकता आली नाही आणि विद्यार्थ्यांची अडवणूक थांबली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळे म्हणाले। आज महाराष्ट्र संघर्ष समितीकडून जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांचा जो मनमानी कारभार सुरू आहे, या मनमानी कारभाराच्या विरोधात बोंबमारो आंदोलन सुरू आहे। या समितीने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या युवकांना विटीस धरण्याचं काम केलेलं आहे। ही समिती ज्यावेळेला अर्जदार आपल्या रक्ताच्या नात्यातील वैधता प्रमाणपत्र सादर करतो त्यावेळेला आपणच दिलेल्या वैधता प्रमाणपत्रावर शंका निर्माण करून त्याला अतिरिक्त महसुली आणि व्यावसायिक पुराव्याची मागणी करते, जेणेकरून तो अर्जदार व त्याचे पालक, तो युवक दबावाखाली येतो। आपले शिक्षण टांगणीला टांगलं जाते का काय, आपली नोकरी आपल्या हातून जाती का काय, या भावनेतून, या दबावाखाली तो तडजोड करायला तयार होतो आणि ती तडजोडीचे धोरण स्वीकारत वैधता प्रमाणपत्र घेतो। वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन निर्णयाने 14 नोव्हेंबर 2017ला जो निर्णय झालेला आहे, त्या निर्णयामध्ये जर अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असेल तर अशा प्रकरणात कोणतेही नवीन त्रुटी न करता किंवा पुराव्याची सक्ती न करता त्याला 15 दिवसाच्या आत वैधता प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे असं शासन सांगतं। पण या शासन नियमाला सुद्धा हे छेद देण्याचं काम ही पडताळणी समिती सांगलीची करत आहे। जे